बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग खडतर वाटत असताना आता राहुरी पोटनिवडणुकीचं देखील काहीसं तसंच चित्र आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर भाजपनं त्यांच्या सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजपची भूमिका असताना आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुरीच्या मैदानामध्ये उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। प्राजक्त तनपुरे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। याशिवाय शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेस निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय। राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून क्लेम आम्ही ठेवलेला आहे। आम्ही लढवण्याच्या संदर्भात आमची भूमिका ठेवलेली आहे। बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमध्ये हर्षवर्धन सरपंचांशी चर्चा करून या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ। प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार आहेत। त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे। त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे। आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।